नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित असणारे युवकांचे राज्याचे अध्यक्ष सूरज चव्हाण, सरचिटणीस इर्शाद जागीरदार, आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे, धुळे जिल्ह्याचे अध्यक्ष सुरेश सोनवणे, किरण शिंदे, कमलेश चौधरी, सीमाताई सोनगिरे, सीतारामजी पावरा, संगीता पाडवी, मधुकर पाटील, ज्ञानेश्वर भामरे, अमृत लोहार, जाकीर मिया जागीरदार, सुमित पवार, निखिल तुर्खिया, मोहन शेवाळे, खलील खटीक, अलीम मकरानी, मोटू जैन, माधव चौधरी, मोहन माळी, माधवराव पाटील, सुरेंद्र कुंवर, पुंडलिक राजपूत, सीना पराडके, विनायक गावित, गजानन वसावे, कुमारी पल्लवी कुलकर्णी, सर्व सेलचे उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नंदुरबार शहर आणि ग्रामीण भागातून आलेले सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माझे सहकारी, ज्यांचा आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं प्रवेश झाला, ते आमच्या अक्रणीचे रतन पाडवीजी, तसंच केवजी पाडवीजी, मतीन रऊफ खटीक, सुनील पावरा, शहराचे सय्यद रियाज, या सर्वांनी आपल्या सर्वांच्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. त्यांच्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढायला मदत झालेली आहे आणि जुने नवे मिळून अतिशय चांगल्या प्रकारचं काम ह्या आदिवासी जिल्ह्यामध्ये, ह्या शहरामध्ये आणि ह्या ग्रामीण भागामध्ये आपण सगळेजण त्या ठिकाणी करून दाखवू. मित्रांनो, अंमळनेरला जळगाव जिल्ह्यामध्ये आज सकाळी 3 दिवसाचं साहित्य संमेलन भरलंय आणि त्याच्या कार्यक्रमाला मी स्वतः आलेलो होतो. आणि त्यावेळेस अभिजितला मी सांगितलं की आज अभिजित, तुला रतन पाडवी, केवजी पाडवी, मतीन रऊफ, सुनील पावरा, सय्यद रियाज या सगळ्यांचा आणि त्यांच्याबरोबरच्या असंख्य कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश घ्यायचा आहे, तर तू संध्याकाळी सभा घेऊ शकशील का? मी तिकडून नंदुरबारला येतो, सभा घेऊन परत मला रात्री धुळ्याला जायचं आहे, कारण उद्या माझे सोलापूरला दिवसभर कार्यक्रम आहे. मित्रांनो, त्यांनी लगेचच हो सांगितलं आणि ज्या उत्साहाने, ज्या प्रेमाने तुम्ही आमच्या सगळ्यांचं स्वागत केलं, आदिवासीची जी परंपरा आहे, कला आहे, त्या प्रकारे तुम्ही आमच्या सगळ्यांचं स्वागत केलं, त्याबद्दल तमाम माझ्या आदिवासी बांधवांना, भगिनींना, माझ्या इथल्या कार्यकर्त्यांना, सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे मनापासून आभार मानतो. मित्रांनो, नंदुरबार याला एक ऐतिहासिक झुंजार रांगड्या भूमीत हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा होतोय. त्याच्यामध्ये एक टोकाचा जिल्हा, अलीकडच्या काळामध्ये आम्ही काही राजकीय भूमिका घेतली, शेवटी लोकांची कामं झाली पाहिजे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी नेहमी बेरजेचं राजकारण केलं. समाजातल्या शेवटच्या माणसाला कशी मदत करता येईल, बहुजन समाजाला, मागासवर्गीय आदिवासी समाजाला कसं आपल्याला इतरांच्या बरोबर आणता येईल, अशा प्रकारचा प्रयत्न चव्हाण साहेबांनी त्यांच्या हयातीमध्ये केला आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. आत्ताच कोणी बोलत असताना सांगितलं की वेगवेगळ्या जाती धर्माला आम्हाला 10 जागा आल्या, 9 जागा आम्ही भरल्यात, 1 जागा बाकी आहे. त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व दिलं, त्याच्यामध्ये सर्वसाधारण समाजाला प्रतिनिधित्व दिलं, आदिवासी समाजाला बाबा अतराम हे गडचिरोलीचे त्यांना प्रतिनिधित्व दिलं, आदिती तटकरेंच्या रूपाने महिलेला प्रतिनिधित्व दिलं, त्याच्यामध्ये भटक्या समाजामध्ये NT धनंजय मुंडेंना प्रतिनिधित्व त्यांच्या रूपाने दिलं. अशा वेगवेगळ्या घटकाला, हसन मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व दिलं. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न. आणि मग त्याच्यात अनिल भाईदास पण आपल्या खानदेशामधले असतील, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, त्याच्यामध्ये विदर्भ, मराठवाडा, सगळ्या भागाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न आम्ही केला.
मित्रांनो, वेगवेगळ्या समस्या आहेत. कालच आपण बघितलं, देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. समाजातला दुर्लक्षित घटक, शेवटचा माणूस, त्याला डोळ्यासमोर ठेवून नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हा अर्थसंकल्प सादर झाला आहे. 80 कोटी देशातल्या लोकांना मोफत धान्य देण्याचा ह्या वर्षीचा कार्यक्रम त्यांनी दिलेला आहे. मोठे मोठे उद्योगधंदे यावेत, तरुणींच्या हाताला काम मिळावं, तो कार्यक्रम आपण हातामध्ये घेतलाय. शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने समाधानी केल्याशिवाय देशाचा आणि राज्याचा कायापालट होऊ शकत नाही. म्हणून शेतकऱ्यांच्या करता दुधाचा व्यवसाय, शेतकऱ्यांच्या करता पोल्ट्रीचा व्यवसाय, शेतकऱ्यांच्या करता जोडधंदे, शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला योग्य बाजारपेठ मिळवून देण्याच्या करता त्यामध्ये निर्णय घेण्याचं काम कालच्या अर्थसंकल्पामध्ये झालेलं आहे. समाजातला अनेक वर्ग असा आहे की आज देखील देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली, परंतु त्याला राहायला घर नाही. 2 कोटी लोकांना घर बांधण्याचा कार्यक्रम हा आपण घेतलेला आहे. नंदुरबारकरांनो, परवा मी सोलापूर जिल्ह्यामध्ये होतो. तिथं पंतप्रधानांच्या शुभ हस्ते 15,000 लोकांना घराच्या चाव्या देण्याचा कार्यक्रम झाला. 15,000 घरं अतिशय उत्तम उभी राहिलीत आणि 15,000 घरांचं काम चाललेलं आहे. एकाच परिसरामध्ये 350 एकरात 35,000 घरं बांधण्याचा तो कार्यक्रम आहे. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या भागात माझ्या आदिवासी समाजाच्या करता देखील मला ज्यावेळेस लोकांनी सांगितलं, वेगवेगळ्या आमदारांनी सांगितलं, आमचा नितीन पवार कळवणचा असेल किंवा शहापूरचा आमचा दौलत दरोडा असेल, नरहरी जिरवाळ असेल, डॉक्टर लहामटे अकोल्याचे असतील, असे अनेक सहकारी, त्यांनी सांगितलं की दादा, ज्या पद्धतीनं बजेटमध्ये आदिवासी समाजाला त्यांचा हिस्सा मिळाला पाहिजे, तो हिस्सा कमी मिळालेला आहे. तुम्हाला सांगायला मला अभिमान वाटतो, मी कालच्या पुरवणी मागण्यामध्ये जवळपास 2.5 ते 3 हजार कोटी रुपये वाढून त्याच्यामध्ये दिले आणि इतरांच्या बरोबर तो निधी कसा देता येईल हा प्रयत्न केलेला आहे. कशा करता आपण हे करतो? कारण त्या समाजाला पण आपल्याला पुढे आणायचं आहे. आज या मेळाव्याच्या निमित्तानं वेगवेगळ्या प्रकारचे अनेक काही मुद्दे इथं तुमच्या सगळ्यांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. शेवटी तुमच्या माझ्या शिवाराला पाणी मिळालं पाहिजे. आपल्या इथनं तापी नदी जाते, त्या तापी नदीवर सुलवाडी बॅरेज, प्रकाशा बॅरेज, अशा पद्धतीनं अनेक बॅरेज मी माझ्या काळामध्ये करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावरच्या लिफ्ट दुर्दैवाने त्या अडचणीत आल्या. आता सरकारी खर्चानी उपसा सिंचन योजना आपण आपल्या नंदुरबार, आपल्या धुळे, जळगाव जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी घेतोय. त्यालाही परवा 4,900 कोटी रुपयाची मान्यता पाडळसे धरणाला आपण सुप्रमा दिलेली आहे. कशा करता? कारण नुसत्या पावसावर तुमची माझी शेती येऊ शकत नाही. त्याच्याकरता धरणाचं पाणी, कॅनॉलचं पाणी, लिफ्टचं पाणी, विहिरीचं पाणी ह्याची गरज आहे. आणि म्हणून हा आपण सगळा त्या पद्धतीचा प्रयत्न करतोय. माझी तुम्हाला विनंती आहे की आज इथं मगाशी बोलताना अभिजित मोरे असतील, सूरज चव्हाण असतील किंवा रतन पाडवी असतील, प्रत्येकाने काही आपण कशा करता ह्या गोष्टी करतो ते सांगण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, लवकरच लोकसभेच्या निवडणुका लागतील. आपल्याला तिसऱ्यांदा ह्या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करायचं आहे. एक विजन असणारे नेतृत्व, विजन असणारे पंतप्रधान, सर्वांना बरोबर घेऊन जाणारे नेते म्हणून त्यांची त्या ठिकाणी ओळख आहे. आज राज्याचं हित, सर्वसामान्यांचं कल्याण आणि त्याच्यातनं आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील आपल्याला वाढवायचा आहे. मागच्या काळामध्ये काय घडलं, कसं घडलं त्याच्या खोलात जाण्यापेक्षा तरुणांना आपल्याला संधी द्यायची आहे, आया बहिणींना संधी द्यायची आहे. प्रत्येकाच्या अंगामध्ये कर्तृत्व आहे, नेतृत्व करण्याचं धाडस त्यांच्यामध्ये आहे. फक्त संधी देण्याची गरज आहे आणि म्हणून तशा पद्धतीने संधी देण्याच्या करता आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय. तुमच्या सगळ्या तालुक्यामध्ये आपण वेगवेगळे पदाधिकारी नेमले. नंदुरबार असेल, नवापूर असेल, शहादा असेल, तळोदा असेल,
अक्राणी दडगाव असेल, अक्कलकुवा असेल, त्याच्यामध्ये कशा करता आपण करतोय की ह्याच्यातून एक चांगली टीम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तयार व्हावी आणि त्याच्यातून आम्ही ज्यावेळेस मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये काम करत असतो त्यावेळेस ह्यांच्या सगळ्यांच्या मदतीमुळं आपल्याला ते प्रश्न सोडवता यावेत. आज नरेंद्र मोदी साहेबांना थांबवण्याकरता विरोधक सगळे एकत्र आलेले. त्यांच्यामध्ये एकवाक्यता नाही आहे. आत्ताच त्यांच्यामध्ये वाद सुरू झालेले आहेत. ममता बॅनर्जींनी स्वतंत्र लढायचं ठरवलंय. नितीश कुमार लालू प्रसाद यादवला सोडून पुन्हा भाजपच्या बरोबर आले. मान म्हणून पंजाबचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी मी तुमच्याबरोबर राहणार नाही सांगितलं. केजरीवालांची तीच भूमिका आहे. अशा प्रकारचं एकंदरीत वातावरण झालेलं आहे. अजून एक एक लोक त्याच्यातनं बाहेर पडत आहेत आणि यांनी सगळ्यांनी आघाडीचा जो खोटा फुगा फुगवलेला होता त्यांच्यामध्ये चारी बाजूने त्या फुग्यामध्ये आता पाणी भरायला लागलेलं आहे. त्याच्यामुळं हे काही आपल्या राज्यात देशातल्या 140 कोटी जनतेला न्याय देणारं काही काम करणार नाही आणि म्हणून आपल्याला एक मजबूत नेत्याची गरज आहे. देशाचा मूड मधल्या काळामध्ये 22 तारखेला अयोध्येला श्रीराम मंदिराची स्थापना करण्यात आली. तिथं मूर्तीची स्थापना करण्यात आली. लाखो भाविक तिथे येत आहेत. रोज 5 लाख लोक भाविक तिथं दर्शन घेत आहेत आणि अतिशय एक चांगलं वातावरण आज भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. आपला भारत देश सर्व जाती धर्माच्या लोकांनी नटलेला आहे, सजलेला आहे. त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना न्याय द्यायचा आहे. आपल्याला जातीवाद करायचा नाहीये. जातीमध्ये समाजामध्ये आपल्याला बाबांनो फूट पडून द्यायची नाहीये. आपल्याला एकोपा ठेवायचा आहे. शेवटी आपण सगळेजण भारतीय आहोत आणि त्याच्यामुळं मधल्या काळात विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यात मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडच्या निवडणुकीमध्ये त्या भागातल्या करोडो जनतेने नरेंद्र मोदी साहेबांच्या बाजूनी जनतेने कौल दिलेला आहे. मिझोराम, तेलंगणामध्ये देखील मोदी साहेबांच्या विचाराची मतं वाढलेली आहे. आज मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास चालला आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पण आपल्याला $1 ट्रिलियन वर न्यायची आहे. आपला पक्ष हा महामानवांच्या विचारावर पक्षाची वाटचाल चालली. त्याच्यात युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आपले आदिवासीचे बिरसा मुंडा, अशा अनेक महामानवांची नावं घेता येतील की त्यांनी जो घालून दिलेला आदर्श आहे, त्यांनी जे आपल्याला विचार दिलेला आहे, त्यांनी जी भूमिका मांडलेली आहे त्याचं आपण समर्थन करतोय. आपलं सर्वांचं विजन क्लिअर असलं पाहिजे. मी एक काम करणारा कार्यकर्ता आहे. मी जे बोलतो ते काम करून दाखवतो. आज मी तुम्हाला सांगतो, पाडळसे धरणावर आम्ही सगळेजण पाहणी करायला आलेलो आहे. तिथं बघितल्यानंतर अधिकारी, कॉन्ट्रॅक्टर, लोकप्रतिनिधींशी चर्चा केली. मी तुम्हाला सांगतो, ते धरण 25 जून 2025 मध्ये आपण तिथं पाणी अडवण्याचं काम करणार आहे. तेवढी धमाकाळी ताकद आपल्यामध्ये आहे आणि हे समाजाच्या करता, लोकांच्या करता आपल्याला करायचं आहे. शेवटी तुम्हाला पाणी मिळाल्याशिवाय शेतीला खऱ्या अर्थाने माझा शेतकरी, बहादर शेतकरी चांगल्या प्रकारची शेती करू शकत नाही. त्याकरता आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साथ द्यायची आहे. राज्याच्या विकासात आपला आणि आपल्या पक्षाचं योगदान हे अतिशय पहिल्या क्रमांकाचं असलं पाहिजे. माझं स्वतःचं तर विजन क्लिअर आहे. राज्याच्या सर्वांगीण विकास हेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं ध्येय आहे आणि त्यामुळं आपल्या ध्येयापासून आपण यत्किंचितही बाजूला जायचं नाही. मी गेले 30-35 वर्ष राजकारण, समाजकारण करतोय. मी अतिशय शब्दाचा पक्का माणूस आहे. दिलेला शब्द फिरवणं, कोणाला फसवणं, कोणाला खेळवत ठेवणं हे माझ्या रक्तामध्ये नाही आहे. माझं सगळं काम रोखठोक असतं. चांगल्याला चांगलं, वाईटाला वाईट जागेवर फटकवणारा मी एक कार्यकर्ता आहे. माझ्या या रोखठोक स्वभावामुळेच अनेक वेळा मला
अतिशय लोक मनापासून साथ देतात, कधी कधी थोडंसं घाबरतात, परंतु घाबरण्याचं कारण नाही. आपल्याला कोणत्याही परिस्थितीत कुणालाही वाऱ्यावर सोडायचं नाहीये. राज्यातले लोक आपल्याबरोबर आहेत याबद्दल आपला विश्वास असला पाहिजे. सर्व घटकांना सोबत घेऊन आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल चालू आहे. सर्व जाती, धर्म, पंथ, प्रांत, भाषांच्या नागरिकांच्या सोबत घेऊन आपल्याला विकासाच्या वाटेवर जायचं आहे. राज्यामध्ये कोणावर अन्याय होणार नाही. माझा मागासवर्गीय असेल, आदिवासी असेल, अल्पसंख्याक असेल, या सर्व जाती धर्माच्या बांधवांना हक्काचं संरक्षण मिळालं पाहिजे. आणि महिलांना देखील आपल्या समाजामध्ये मान, सन्मान, आदर, संरक्षण, सुरक्षितता ही मिळाली पाहिजे. आणि हे सर्व करण्याच्या करता सरकारमधला एक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सगळ्यात पुढे असेल, हा विश्वास देखील मी तुम्हाला देतो. सर्वांच्या विचारातनच आम्ही सरकारमध्ये सामील झालेलो आहे. आम्ही कुठल्याही परिस्थितीत ध्येय धोरणांशी तडजोड करणार नाही, विचारांशी तडजोड करणार नाही. त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा विकास हाच आमचा अजेंडा आहे. राज्याच्या विकासासाठी तुम्हा सगळ्यांना बरोबर घेऊन काम करण्याचं आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे. समाजातल्या वंचित दुर्बलांच्या प्रगतीचा विचार करणारा आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. आज त्याच्यामुळंच रतन पाडवी, केवजी पाडवी, मतीन रऊफ खाटीक, सुनील पावरा, सय्यद रियाज यांच्याबरोबर असंख्य कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षात प्रवेश केला. मित्रांनो, आपल्याला गाफील राहून चालणार नाही. आपल्याला फार कमी वेळ आहे. निवडणुका कदाचित एप्रिलमध्ये येतील, मार्चमध्ये आचारसंहिता लागेल. मी उद्याच्या काळामध्ये जसं कालचा अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांनी त्या ठिकाणी सादर केला, तशा प्रकारे महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 26 तारखेच्या 27-28 त्या काळामध्ये मी राज्याच्या समोर आणणार आहे. त्याच्यामध्ये आदिवासी, बिगर आदिवासी सगळ्या घटकाला न्याय देण्याची माझी स्वतःची भूमिका राहणार आहे. त्याच्यामध्ये तरुणांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या करता कशा पद्धतीनं कर्ज देता येईल. आम्ही 1 रुपयामध्ये पीक कर्ज माझ्या शेतकऱ्याला दिलेलं आहे. 0% व्याजाने पीक कर्ज आम्ही शेतकऱ्याला देतोय. महिला बचत गटाला आम्ही मदत करतोय. आता अंगणवाडी सेविका असेल, आशा वर्कर असेल, त्यांना देखील आम्ही मदत त्या बाबतीमध्ये करतोय. समाजातला कुठलाही घटक हा दुर्लक्षित राहू नये. माझ्या शेतकऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब वर्षाला 500 रुपये महिना असे वर्षाला 6,000 देतात. एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि आम्ही देखील महाराष्ट्र सरकारमधनं 6,000 रुपये वर्षाला देतो, म्हणजे 500 रुपये महिना. असे शेतकऱ्याला 1,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याला महिन्याला मिळतात. त्याच्यातून फुल ना फुलाची पाकळीची मदत होते. परंतु त्यांनी पिकवलेले फळफळावळ, भाजीपाला, त्यांनी पिकवलेलं धान्य. आत्ता माझ्या एका भगिनीनं मला स्ट्रॉबेरी दिली. पहिल्यांदा ती स्ट्रॉबेरी महाबळेश्वरला तयार व्हायचं, आता तिथं बघा स्ट्रॉबेरी ठेवलेली आहे, अतिशय चांगल्या क्वालिटीची. आज मार्केट आहे, फक्त तुम्ही पॅकिंग व्यवस्थितपणे मार्केटिंग केलं पाहिजे. कुठली फळं ज्यावेळेस आपण पिकवतो त्यावेळेस त्याला बाजारपेठ मिळवून देण्याचं काम सरकार म्हणून आम्ही त्या ठिकाणी करू. मधल्या काळामध्ये दुधाचे दर उतरले. आमच्या समोर शेतकरी आले, ते म्हणाले काही परवडत नाही, आम्हाला सरकारतर्फे द्या पैसे. मित्रांनो, तुम्हाला काही लाख लिटर दूध महाराष्ट्रातनं गोळा होतं, त्याला 5 रुपये लिटरला रोज प्रत्येक लिटर मागं आम्ही शेतकऱ्यांना त्याच्या अकाउंटमध्ये टाकण्याचा निर्णय घेतला. हे कशामुळे झालं? शेतकऱ्यांचं हित जपणारे राज्यकर्ते आहेत. कारण आमची पण जात शेतकरी आहे, आम्ही पण शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलो आहे. त्याच्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी, सोयाबीन उत्पादक शेतकरी, माझा हरभरा पिकवणारा शेतकरी, आपल्या नंदुरबारमध्ये तांबडी मिरची देशात प्रसिद्ध आहे.
असा तांबडा गालीच्या टाकल्यासारखा तिथं पाहायला मिळतं. ज्यावेळेस आपण मिरची वाळवायला ठेवतो तेव्हा ज्या ज्या भागामध्ये जे जे पिकं ही चांगल्या प्रकारे येतात त्याला उत्तम प्रकारे बाजारपेठ देण्याच्या करता माझा आणि सरकारमधल्या प्रत्येकाचा, कृषी मंत्री धनंजय मुंडे असतील किंवा संदीपान भुमरे असतील, सगळ्यांचा आमचा प्रयत्न चाललेला आहे. तापी बुराई योजनेचा प्रश्न हा नंदुरबार तालुक्याला मदत करणार आहे. मी आपल्याला या मेळाव्याच्या निमित्तानं अभिजित तू असेल किंवा बाकीचे सगळे, आमचा सीताराम पावरा असेल, माझे सगळे युवक असतील, त्यांना शब्द देऊ इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावण्याचं काम आम्ही करू. तुम्ही म्हणाल तुम्ही कसं सांगता? कारण राज्य सरकारची तिजोरी, अर्थ मंत्रालय हे आपल्या हातात आहे. मी अर्थमंत्री म्हणून तुम्हाला ते सांगू शकतो. मी नेहमी महाराष्ट्रामध्ये फिरत असताना सांगतो, काही लोक म्हणतात की दादा तुम्ही असं कसं काय सांगता. मी म्हणतो ज्यावेळेस पंगत बसते, लग्न समारंभ असतो, त्यावेळेस आपण काय बघतो? वाढप्या ओळखीचा आहे का? वाढप्या ओळखीचा असला की जेवण भरपेट मिळतं. मित्रांनो, मी राज्यामध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत वाढत असतो, त्यावेळेस कुठं थोडं जास्त टाकायचं ते आपल्या हातात असतं. आता माझ्या रूपाने वाढप्या तुमचा ओळखीचा झालेला आहे आणि त्याच्यामुळं आपल्या नंदुरबार जिल्हा हा थोडासा आदिवासी जिल्हा, दुर्लक्षित जिल्हा, मानव विकास निर्देशांक आत्ताच मला कार्यकर्त्यांनी निवेदन दिलं, अनेक निवेदन दिली, त्यातली बहुतेक मुंबईशी संबंधित आहे की दादा आमचा मानव विकास निर्देशांक वाढण्याच्या करता आम्हाला मदत करा. जरूर मदत झाली पाहिजे. तिथल्या मुलींना चांगल्या प्रकारे बसची व्यवस्था शाळेमध्ये जायला झाली पाहिजे. तिथल्या वेगवेगळ्या संस्था, त्यांच्या काय अडचणी आहेत त्या आपल्याला सोडवता आल्या पाहिजेत आणि तशा पद्धतीची आम्ही सगळ्यांनी कार्यक्रम केलेला आहे. पण माझी आपल्याला विनंती आहे की इथल्या सगळ्या महिला भगिनी, आमच्या युवती, आमचे तरुण कार्यकर्ते, वडीलधारी कार्यकर्ते, सगळ्या सेलचे प्रमुख, ह्या सगळ्यांनी मिळून, आता पदाधिकारी नेमलेत, अभिजित त्याच्या परीनं काम करतोय, परंतु तुम्ही पण सगळ्यांनी साथ दिली पाहिजे. एकटा दुकटा किती काम करायचं ठरवलं तर अवघड आहे. आणि वन जमिनीच्या हक्काच्या बद्दल पण आत्ता मला निवेदन आली, त्यामध्ये देखील त्यांनी काही अडचणी सांगितल्या. कलेक्टरच्या संदर्भामध्ये पण त्यांनी सांगितलं. मी आता इथनं धुळ्याला जायच्या आधी अभिजितकडे जाणार आहे, तिथं कलेक्टरांना बोलवतो आणि त्यांना पण त्याच्याबद्दलच्या ज्या काही सूचना द्यायच्या त्या त्या पद्धतीनं देतो. आपण काळजी करू नका. मित्रांनो, आम्ही विकास काम करणारी कार्यकर्ते आहोत. सकाळी 6 वाजल्यापासून माझा दिवस सुरू होतो आणि रात्री उशिरापर्यंत त्या ठिकाणी आम्ही कामं करत असतो. आपल्याला इथं देखील आर्थिक सुबत्ता आणण्याच्या करता अनेक प्रयत्न करायचे आहेत. आपल्या इथले काही ग्रामीण रुग्णालय त्याला उपजिल्हा रुग्णालय करायचं आहे, त्याची पण मागणी माझ्या सहकारी मित्रांनी मला दिलेली आहे. कोरोनाचं संकट आल्यानंतर डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, औषधं ह्याचं महत्त्व आपल्याला कळलं, नाहीतर लोक दुर्लक्ष करायची. आता आम्ही सरकारच्या माध्यमातून चांगले प्राथमिक आरोग्य केंद्र देतोय, चांगले हॉस्पिटल देतोय, बेड देतोय, औषधं देतोय. तिथं कुठल्याही प्रकारची कमतरता राहता कामा नये अशा प्रकारचा प्रयत्न हा आमचा महायुतीच्या सरकारच्या मार्फत चाललेला आहे. आणि त्याच्यामुळं माझा दुर्गम आदिवासी भागामध्ये जर एखादी आया बहिणी ती गरोदर असेल आणि तिला दवाखान्यात न्यायचं असेल तर त्याच्याकरता जी काही सोय पाहिजे, मग ॲम्ब्युलन्सची सोय असेल, त्याच्यामध्ये साकव तयार करण्याची सोय असेल, त्याच्यामध्ये रस्ते चांगले करण्याची सोय असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये करतोय. मित्रांनो, पहा पहिले रस्ते कसे होते, आता महत्त्वाचे रस्ते कॉन्क्रीटचे झालेले, डांबरी झालेले, बरीच कामं चाललेले, 4 पदरी 6 पदरी रस्ते होत आहेत. हे कशामुळे होत आहेत? देश पातळीवर लक्ष घातलेलं आहे. वंदे भारत ट्रेन ही आपण सुरू केलेले आहेत अनेक ठिकाणी. का? तर लोकांना जायला यायला सोयीचं व्हावं.
अनेक बाबतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची जी तीर्थस्थळं आहेत तिथं चांगल्या प्रकारच्या सुविधा देण्याचं काम हे महायुतीचं सरकार त्या बाबतीमध्ये करतंय. आणि म्हणून हे सगळं करत असताना तरुणांनी पण ह्याच्यामध्ये गाफील राहू नये. तरुणांनी देखील अतिशय त्यांच्यामध्ये जोश असतो, उत्साह असतो, ईर्ष्या असते, सळसळतं रक्त असतं. आणि त्याच्यामुळं माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, सीताराम पावरा हा आपला युवकचा अध्यक्ष आहे, त्याला सगळ्यांनी साथ द्या, त्याच्या पाठीशी सगळेजण ताकद उभी करा. आणि अभिजित आमचा सीताराम पावरा, त्याच्याचबरोबर सीमाताई सोनगिरे, त्याच्यामध्ये संगीता पाडवी आणि बाकीचे सगळे तालुक्याचे अध्यक्ष, ह्या सगळ्यांनी मिळून ह्यामध्ये अधिक राष्ट्रवादी प्रत्येकाच्या घरोघरी, प्रत्येकाच्या दारोदारी पोचवण्याचं काम ह्या बाबतीमध्ये आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. आज रतन पाडवी, केवजी पाडवी, मतीन, रऊफ खाटीक, सुनील पावरा, सय्यद रियाज हे असंख्य कार्यकर्ते आपल्या पक्षामध्ये आले. त्यांची आणि आपली ताकद मिळून आणखीन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्याचं काम आपण करू. मी जाणीवपूर्वक ह्या जिल्ह्याकरता अनिल भाईदास पाटलांना पालकमंत्री केलेलं आहे. का तर तुमचे प्रश्न सुटावेत. यंदाच्या वर्षी डीपीसीला तुम्हाला नवीन वर्षामध्ये चांगला निधी मी देणार आहे. अर्थसंकल्पामध्ये देखील आदिवासी समाजाला मदत आम्ही करणार आहे. आदिवासी समाजाबरोबरच बिगर आदिवासी समाज हाही महत्त्वाचा आहे, त्यांनाही मदत आम्ही वेगवेगळ्या प्रकल्पाच्या माध्यमातून, योजनांच्या मार्फत करण्याचं आमच्या सगळ्यांचं नियोजन आहे. आणि पालकमंत्री या नात्याने ते अंमळनेरचेच आहेत. इथून अंमळनेरला जायला अवघा 1.5-2 तास लागतात. आणि आज त्यांचा चोपड्याला कार्यक्रम होता जळगाव जिल्ह्यामध्ये. ते म्हणाले की दादा मी चोपड्याचा कार्यक्रम करू का इकडे येऊ. मी त्यांना सांगितलं तुम्ही तिथला कार्यक्रम करा, मी आणि बाकीचे सूरज, इतर माझे सहकारी मित्र मिळून आम्ही इथला कार्यक्रम मेळावा करतो. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या भागामध्ये भुजबळ साहेब असतील, प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे असे सगळेजण मिळून आम्ही दौरे करतोय उद्या. आणि जास्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आपल्या महाराष्ट्रामध्ये कशी वाढेल आणि त्याच्यातनं समाजाचं भलं आपल्याला कसं करता येईल ह्याचबद्दलचा दृष्टिकोन आमचा सगळ्यांचा आहे. आज अभिजितनं आणि त्याच्या सगळ्या सहकारी मित्रांनी, सीताराम पावरा असतील, सीमाताई असतील, संगीताताई असतील, बाकीचे सगळे आमचे सहकारी असतील, पल्लवी असेल किंवा आमचे मोहनराव, माधवराव, सुरेंद्र, पुंडलिकराव, सिन्हा, पराडके, विनायक गावित, गजानन वसावे, असंख्य कार्यकर्ते, सेलचे प्रमुख सगळ्यांनी मिळून हा जो काही मेळावा आयोजित केला आणि आपण मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो, आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि इथून पुढे असंच एकमेकाचे प्रश्न सोडवण्याच्या करता आपण एकमेकाला भेटत राहू आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमय करण्याच्या आपण सगळेजण करण्याकरता एकमेकाला साथ देऊ. ती साथ आपण सगळ्यांनी द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.